मुंबईमध्ये आज महायुती आणि मवियाचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। दादरच्या शिवाजी पार्कवर महायुतीची प्रचार सभा आहे, तर बीकेसी मध्ये इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन होत आहे। महायुतीच्या सभेमध्ये मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहे, त्यामुळे एक प्रमुख आकर्षण आहे। तर दुसरीकडे बीकेसी मध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे आणि यांच्यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहे सभेमध्ये। त्यामुळे आता या सभेकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं। अगदी थोड्याच वेळामध्ये दोन्ही सभांना सुरुवात होणार आहे आणि एकीकडे मोदी आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे बीकेसी मध्ये इंडिया आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघातील जे उमेदवार आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचे, त्यांच्या प्रचारासाठी या सभांचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे, त्याचबरोबर भूषण शिंदे आणि ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्याकडे आपण जाऊया, त्यांच्याकडून या विषयीची अपडेट आपण घेऊयात। चेतन नावरे आपल्या सोबत आहेत। मोदींची सभा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणावरून चेतन काय सांगाल? पंतप्रधान मोदी हे आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, मुंबईमध्ये त्यांची सभा होती आणि त्यासोबत या सभेच्या ठिकाणी राज ठाकरेही असणार आहेत। कसं चित्र सध्या पाहायला मिळते आणि साधारणतः किती वेळेमध्ये या सभेला सुरुवात होईल? चेतन, आवाज येतोय माझा? आता अवघ्या तासाभराचा उद्या आहे। पुढील बोला निश्चितच परा एकंदरीत पुढच्या अर्ध्या तासामध्ये आहेत ते नरेंद्र मोदी या ठिकाणी येणं अपेक्षित आहे आणि 7 वाजता नरेंद्र मोदी यांच्या सभेला सुरुवात होईल। एकूणच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, नेते असतील आणि भाजपचे पदाधिकारी यांच्याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी पार्क मैदान आहे ते भरण्यास सुरुवात झालेली आहे। आणि आता थोड्या वेळापूर्वी शिवतीर्थ या राज ठाकरेच्या निवासस्थानावरून अमित ठाकरेंसहित शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत, बाळा नंदगावकर असतील किंवा एकंदरीतच राजू पाटील असतील, ही सर्व मंडळी आहेत ती मैदानावरती आलेली आहेत। आणि एकूणच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे हे कधी येणार यांच्यासहित मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। विशेषतः एकीकडे महाविकास आघाडीची सभा होत असताना महायुतीच्या सभेमधून निश्चितच महाविकास आघाडीचं वस्त्रांकन करण्याचं काम आहे ते महायुतीचे नेते करताना पाहायला मिळतील। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या 5 जणांसहित रिपाईचे प्रमुख आहेत रामदास आठवले यांच्याही भाषणाकडे लक्ष असेल, कारण रामदास आठवले आपल्या व्यंगात्मक कवितांमधून नेमकी काय टीका करतात हे सगळ्यांचं त्याकडे लक्ष असेल। आणि एकूणच आता तरी छत्रपती शिवाजी पार्क मैदान आहे ते हाऊसफुल होताना पाहायला मिळते आणि एकूणच ओसंडून मैदान वाहते काय पुढच्या तासामध्ये स्पष्ट होईल। अगदी बरोबर आहे चेतन। यानंतर आपण जाऊयात ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे, त्या राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेरून आपल्या सोबत सोडल्या गेलेल्या आहेत, तिथली परिस्थिती आपण जाणून घेऊयात। ज्योत्स्ना, काय सांगाल? एक अर्ध्या तासामध्ये पंतप्रधान मोदी हे सभास्थळी दाखल होतील असं कळतंय। राज ठाकरेंच्या घराबाहेर सध्या काय हालचाली दिसत आहेत, कारण राज ठाकरे सुद्धा या सभेसाठी जाणार आहेत? अगदी बरोबर आहे फरा, शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी आपण समोर आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जो आहे तो आता शिवाजी पार्क या ठिकाणी येताना पाहायला मिळतो। यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे मुंबई पोलिसांचा तो जो आहे तो या शिवाजी पार्क मैदानाच्या आसपास जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। आणि आपण हे बघतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ती लोकशाही मराठीवरती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आहे त्यांचा ताफा आपण या ठिकाणी बघतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी समोर आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय की कदाचित राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जे आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घराच्या शिवतीर्थ जे शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी समोर आहे तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात जे आहेत या सभेला शिवाजी पार्क मैदानामध्ये सुरुवात होईल आणि तत्पूर्वी राज ठाकरे यांच्या घरी जे आहे ते महायुतीच्या नेत्यांची बैठक जी आहे ती होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने जे आहे ते उपमुख्यमंत्री राज्याचे आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते जे मानले जातात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय की मुख्यमंत्री सुद्धा जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। नेते महायुतीचे जे आहेत ते सुद्धा इथे पोहोचत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोहोचलेले आहेत, त्यासाठी आपण बघतो की फोनवरती मुख्यमंत्र्यांचं बोलणं सुरू आहे आणि महायुतीची जी सभा होते शिवाजी पार्क मैदानात त्या सभेच्या पूर्वी जे आहे ते राज ठाकरे यांच्या घरी जे आहे एक महत्त्वपूर्ण बैठक इथे पार पडते। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि त्याचमुळे आता थोड्याच वेळात जे आहे ते अजित पवार सुद्धा इथे पोहोचतात की नाही
याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कारण आपण बघितलं की ज्यावेळेस मोदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होता त्यावेळेस मात्र अजित पवार जे आहेत ते नव्हते त्या रोड शोमध्ये आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाची एकही लोकसभेची जागा जी आहे ती मुंबईमध्ये नाही आहे। फक्त आणि फक्त शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार जे आहेत ते मुंबईच्या लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कितपत या ठिकाणी सहभाग असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा दाखवूया की शिवतीर्थ जे आहे ते राज ठाकरे यांच्या घरामध्ये जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री जे आहेत सध्याचे देवेंद्र फडणवीस असे दोन महत्त्वपूर्ण नेते जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। अद्यापही शिवाजी पार्क मैदानावरती दिग्गज नेते जे आहेत ते आलेले नाहीत, मात्र महायुतीचे जे पदाधिकारी जे आहेत ते शिवाजी पार्क मैदानामध्ये पोहोचलेले आहेत। कोणकोणते नेते स्टेजवरती असतील, कोणकोणत्या नेत्यांना भाषण करायला मिळेल त्यामध्ये निश्चितच राज ठाकरे हे सुद्धा भाषण करतील, पण अशीही शक्यता वर्तवली जाते की राज ठाकरे नेमकं कोणत्या भाषेत भाषण करतील, हिंदीमध्ये बोलतील की मराठीमध्ये बोलतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असतं। अगदी बरोबर आहे ज्योत्स्ना, एक उत्सुकता आहे राज ठाकरे नेमके कोणत्या भाषेमध्ये भाषण करणार, कारण या ठिकाणी मोदी आहेत आणि पंतप्रधान मोदी येत आहेत, त्यांच्या समोर राज ठाकरेंचं हे भाषण होईल। पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ही जी सभा आहे ती सुरू होण्याआधी महायुतीचे मोठमोठे नेते राज ठाकरेंच्या निवासस्थानी येताना दिसत आहेत, त्यामुळे ही सहज भेट आहे की बैठक या ठिकाणी होणार आहे, याविषयी काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर फरा, आपण पुन्हा एकदा दृश्याच्या माध्यमातून दाखवूया की ही सहज बैठक नाहीये, ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। लोकांच्या कामासाठी तर निश्चित नाही, राजकारणात पर्सनल इगो किंवा दुश्मनी ठेवून किंवा असे हे ठेवून कोणत्या मानाने जाऊन चालत नाही। त्यामुळे आमच्यासाठी मान्य राजसाहेबांचा आदेश सर्वस्व असतो आणि त्या अनुषंगाने आम्ही वाटचाल करत असतो। आता सगळ्यांचं लक्ष असेल ते राजसाहेबांच्या आदेशाकडे। नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, सर्वांची इच्छा आहे महायुतीमध्ये ही लोकसभेला झाली सुरुवात विधानसभेत सुद्धा कायम राहावी, त्यामुळे विधानसभेत सुद्धा मनसे भाजप युती एकत्र राहणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई। तर राजू पाटील यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेतलेली आहे। दरम्यान घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं। आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या राज ठाकरेंच्या घराच्या बाहेरून आपल्यासोबत जोडलेल्या होत्या। या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस पोहोचल्याचं दिसत होतं। पुन्हा एकदा जाऊयात ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, काय सांगाल, महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आजची ही सभा आहे, पण राज ठाकरेंचा एकही उमेदवार, राज ठाकरेंच्या मनसेचा एकही उमेदवार यामध्ये रिंगणात नसताना राज ठाकरेंचं जे निवासस्थान आहे शिवतीर्थ ते घडामोडींचं केंद्र बनल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी सभेच्या आधी पोहोचलेले आहेत। नेमका काय घडामोडी इथं घडतायत? ही सहज भेट आहे का, या ठिकाणी चर्चा होतीये, बैठक होतीये? फरा, आपण म्हणू शकतो की या ठिकाणी बैठकच होतीये, कारण महत्त्वपूर्ण नेते जे आहेत राज्याचे आणि त्याचबरोबर महायुतीचे महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते असलेले देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभेच्या काही तास आधी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जे आहे ते शिवतीर्थवरती होतात आणि ही एक गुप्त बैठक आहे आपण असं बोलू शकतो, कारण भाजप महाराष्ट्राचे इतर कोणतेही नेते अद्यापही आलेले नाही आहेत। त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेचे इतर नेते त्यांच्यासोबत नाही आहेत। सध्याच्या घडीला आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन महत्त्वपूर्ण नेते जे आहेत ते राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी जे आहे ते अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र जे आहेत ते बंगल्याच्या बाहेर पडले होते आणि काही वेळानंतर जे आहेत या सभेला शिवाजी पार्क या ठिकाणी होणाऱ्या महायुतीच्या सभेला सुरुवात होईल। मात्र त्यापूर्वी राज ठाकरे यांच्या इथे जे काही बैठक होते त्या बैठकीमध्ये, कारण सभा कशी होणार आहे त्या सभेमध्ये नेमकं काय असणार आहे, ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत ज्योत्स्ना। त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्याचबरोबर राज ठाकरे हे गॅलरीमध्ये येऊन गेले, त्याची ही दृश्य आपल्याकडे आहेत। ही खास झलक आपण बघतोय। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे, राज ठाकरेंचं हे जे निवासस्थान आहे ते आपण बघतोय की राज ठाकरे यांचं जे हे निवासस्थान आहे ते महायुतीसाठी, जसं महाविकास आघाडीसाठी किंवा एकेकाळी आपण म्हणतोय की युतीसाठी मातोश्री हे राजकीय केंद्रबिंदू होतं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, त्याच प्रकारे आता राज ठाकरे यांचं शिवतीर्थ जे आहे
ते कुठेतरी महायुतीचं केंद्रबिंदू, राजकीय सत्तेचं केंद्रबिंदू बनतंय का? कारण राज ठाकरे यांचा एकही उमेदवार जो आहे तो मुंबईच्या लोकसभेच्या रिंगणात नसला किंवा एकूणच लोकसभेच्या रिंगणात जरी नसला तरी येणाऱ्या विधानसभा, येणाऱ्या विधान परिषद, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये राज ठाकरेंच्या मनसेची प्रमुख भूमिका असणार आहे। आणि आज जी आपण बघतोय की महासभा जी होत आहे महायुतीची, त्याच्यामध्ये सुद्धा एकूणच लोकसभा जी मुंबईमध्ये लोकसभेच्या 5व्या टप्प्यातल्या अंतिम निवडणुका होणार आहे त्यामध्ये मनसेची, राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये सभा घेतली, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सभा घेतलेल्या आहे, मात्र मुंबईच्या सभेमध्ये आणि खास करून शिवाजी पार्क मैदानामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलतील, काय संबोधतील याकडे महायुतीचा आणि त्याचबरोबर सामान्य मराठी माणसाचं ज्योत्स्ना, याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे, पण त्याआधी एक महत्त्वाचं केंद्र राज ठाकरेंचं शिवतीर्थ बनल्याचं पाहायला मिळत आहे। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात, त्यानंतर आपण जाऊयात मवियाच्या सभेच्या ठिकाणी, तिथून भूषण शिंदे आपल्यासोबत सोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? एकीकडे महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे, कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे, दुसरीकडे मवियाची ही सभा आहे, मोठमोठे नेते मुंबईत दाखल झाल्याचं दिसतंय। सध्या मवियाच्या सभास्थळी कसं चित्र आहे? नक्कीच फरा, आजचा दिवस हा मुंबईसाठी सभांचा दिवस म्हणावा लागेल। याचं कारण म्हणजे दोन सभा, अत्यंत महत्त्वाच्या सभा ज्या आहेत त्या मुंबईमध्ये पार पडत आहेत। एक म्हणजे महायुतीची सभा जी शिवाजी पार्क येथे पार पडत आहे, दुसरी सभा म्हणजे जिथे आपण सध्या आहोत ती बीकेसी येथील MMRDA मैदान, जिथे इंडिया आघाडी सभा पार पडणार आहे। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत आणि एकंदर सध्या तरी कार्यकर्त्यांची संख्या ही आता आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। कार्यकर्ते जसं ऊन कमी होईल तशा प्रकारे कार्यकर्ते हे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या दोन्ही सभा जर आपण पाहिल्या तर दोन्ही सभांमध्ये एक मोठं साम्य आपल्याला म्हणावं लागेल, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, हा जो फोटो आहे तो दोन्ही सभांच्या ठिकाणी पाहायला मिळेल। एकंदर महायुतीच्या सभा ठिकाणी सुद्धा हा फोटो आहे आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे बीकेसी येथील इंडिया आघाडीच्या सभेमध्ये सुद्धा हा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे। या सभेला संपूर्ण इंडिया आघाडी सभेला परिवर्तन सभा असं संबोधण्यात आलेलं आहे। एकंदरीत सभेची आपल्याला पाहणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर सध्या तरी आपण मंचावरती आहोत आणि मंचावरती एकंदर जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। अंतिम टप्प्यात संपूर्ण तयारी आलेली आहे, अगदी शेवटची लगबग आपण ही म्हणू शकतो आणि अशा प्रकारे सर्व खुर्च्यांची मांडणी झालेली आहे। अनेक प्रमुख नेते सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे, अगदी सुभाष देसाई असतील किंवा तुषार गांधी असतील आणि निश्चितच भूषण, या ठिकाणी नेते येण्यास सुरुवात झाली आहे, पदाधिकारी येण्यास सुरुवात झालेली आहे। आता थोड्याच वेळामध्ये सभेला सुरुवात होईल, त्याची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। पण मातोश्री, जिथून मवियाचे हे नेते, इंडिया आघाडीचे हे नेते येणार आहेत, तिथे आपले प्रतिनिधी विकास मिरकणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, तिथे आपण जाऊयात। विकास, काय सांगाल? मातोश्रीवर सध्या कशा प्रकारच्या घडामोडी घडतायत? इंडिया आघाडीची आज मुंबईमध्ये सभा पाडते। दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल हे 6 वाजता दरम्यान जे आहेत उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी येणार आहेत। ईडीचे कारवाईनंतर झाल्यानंतर या दोघांमध्ये आज पहिल्यांदाच भेट होते। याआधी सुद्धा ज्यावेळेला मुंबईच्या दौऱ्यावर असतात तेव्हा अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येत असतात। अशाच प्रकारे या दोघांमध्ये एक महत्त्वाची चर्चा होणार आहे। ही दोघांची चर्चा झाल्यानंतर जे इंडिया सभा जी आहे बीकेसी मध्ये, त्यानंतर हे दोघं नेते इथून रवाना होणार आहे। त्यामुळे दोघांमध्ये काय नेमकी चर्चा होते आणि अरविंद केजरीवाल आज नेमकी भाषण काय करतात हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे। कारण ईडीची कारवाई केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुद्धा मुंबईत आहेत, त्यामुळे अरविंद केजरीवालांच्या निशावर नक्कीच नरेंद्र मोदी असणार आहे आणि उद्धव ठाकरे जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि त्यानंतर या दोघांमधला असलेल्या चर्चा तपशील हा सभेच्या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसेल। त्यामुळे या दोघांची चर्चा ही महत्त्वाची राज्याची घडामोडी दृष्टीने महत्त्वाची आज ठरणार आहे। निश्चितच विकास, एकीकडे आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्यांच्यावर ईडीची कारवाई झाली, जेलमधून ते बाहेर आले, आणि दुसरीकडे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। या दोघांची भेट होईल आणि त्यानंतर सभेच्या ठिकाणी हे दोघे नेमकं काय बोलणार याविषयी उत्सुकता आहे। तर दुसरीकडे महायुतीच्या सभेची ही जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच जे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत ते आज मुंबईमध्ये आहेत, ते काय बोलणार, कशा पद्धतीने प्रचार करणार याविषयी उत्सुकता आहे आणि आपले प्रतिनिधी वेळोवेळचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। ते अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आज सभांचा सुपर फ्रायडे म्हणावं लागेल मुंबईमधला, कारण एकीकडे आहे महायुतीच्या सभा आणि राज ठाकरेंचं हे जे घर आहे, निवासस्थान आहे शिवतीर्थ, या ठिकाणी केंद्रबिंदू ठरलेला आहे। आज माहितीच्या शक्ती प्रदर्शनाच्या आधी सर्व नेते इथे येताना दिसून येत आहेत, त्यांच्यामध्ये खेळीमेळीनं चर्चा होताना सुद्धा पाहायला मिळाली आहे। तर राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही गॅलरी आहे आणि तिथं एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आपल्याला पाहायला मिळाले, उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि राज ठाकरे हेही या ठिकाणी होते। तिघांनी इथं गॅलरीमध्ये येऊन एक झलक आपल्याला या तिघांची पाहायला मिळाली आहे। हसत खेळत हे लोक चर्चा करताना दिसून आले। दरम्यान जिथं महायुतीची सभा सुरू आहे त्या ठिकाणी काही महिलाही दाखल झालेल्या आहेत, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे बघूयात। साहेबांचा आदेश तो आमच्यासाठी
अंतिम आदेश सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांनी आम्हाला जी सूचना दिली त्याचप्रमाणे आम्ही कामाला उतरलो आणि मला असं वाटतं आज हजारोच्या संख्येने आम्ही ठाण्यामधून इथे आलेलो आहोत। सगळ्यात पहिला तुम्हाला दिसत असेल की पटांगणात आम्ही उतरलोय, कारण की आमचा राजसाहेबांचा जो आदेश आहे तो आम्हाला खूप मोठा असतो आणि येत्या निवडणुकीला आम्ही हा आदेश साहेबांचा सत्य करून दाखवणार। जो हम लोग को राज साहब ने बोला है वैसे ही हम लोग करेंगे। और अभी मोदी जी की लाट है तो बहुत सारे पूरा शिवाजी मैदान भर जाएगा। सब जेंट्स भी आ रहे हैं और अभी बहुत जन आने वाले हैं। ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है। दरम्यान पंतप्रधान मोदींना सभेत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर आणि महायुतीचे कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदानावर दाखल होत आहेत। शिवाजी पार्कवर मोदींसारखेच दिसणाऱ्या विकास महंते यांना पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटताना दिसतंय। याबाबत विकास महंते यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी सभा पार पडत आहे राज ठाकरेंसोबत। मात्र तुर्तास तरी नरेंद्र मोदी यांना पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला असली तरी ती उत्सुकता दूर करत आहेत ते विकास महंते। हुबेहूब नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणारे विकास महंते मुंबईकरांना परिचित आहे, मात्र राज्य आणि देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्यांना प्रतिसाद मिळत असतो। आजही छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती आलेले आहेत। सर, काय सांगाल, काय प्रतिसाद वाटतोय? आजची मोदी आणि ठाकरेंची सभा आहे। नाही, खूप आनंद आहे या गोष्टीचा। या गोष्टी खूप पूर्वीच व्हायला पाहिजे होत्या, पण ठीक आहे, याच्या आपण पलीकडे जात नाही आहे। परंतु आज जर का राजसाहेब ठाकरे जर का एक आणि मोदीजी जर का एका व्यासपीठावर आलेले आहेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। महाराष्ट्र जनतेसाठी किती मोठी गोष्ट आहे आपल्याला आपण कल्पना करूच शकत नाही आहे। आज राजसाहेब ठाकरेंना साहेबांना ऐकायला काय आनंद आहे। लोकांचा म्हणजे आज तुफान गर्दी असणार आहे। मोदीजींना तर होतेच गर्दी ऐकण्याची, परंतु आज राजसाहेब ठाकरेंना सुद्धा ऐकण्याची एक वेगळी मजा असणार है। एक लक्षात घ्या, पिछले दफ़ा मोदी जी की लहर थी, इस बार तो सुनामी लाना है और हिंदुस्तान का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को फिर से एक बार बनाना है। यावेळेला जो नारा मोदीजींनी दिलेला आहे, अबकी बार 400 बार, आणि मला पूर्ण खात्री आहे, मलाच नव्हे तर पूर्ण जनतेला, की यावेळेला 400 पार आपण करणार आहोत की नाही। त्यामुळे एकूणच आजही शिवाजी पार्क मैदानावरती मोदींची जी जादू आहे ती प्रतिमोदींच्या माध्यमातून दिसून येत आहे। कॅमेरामन राजेश बन्यारसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।